सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. गुलालात न्हाऊन निघालेले कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून अजित पवारांना इशारा देणारे हे व्यक्ती सध्या चर्चेचा विषय बनलेत. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना थेट इशारा देणारे हे व्यक्ती आहेत तरी कोण? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? चला तर मग जाणून घेऊ कोण आहेत हे व्यक्ती. अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीतील विजयोत्सवातला हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. 17 नगरसेवकांची बॉडी असलेल्या या निवडणुकीत बिनविरोध बाजी मारल्याने भाजप कार्यकर्त्यांना आकाश ठेंगणं झालंय. नुकत्याच भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी आमदार राजन पाटलांच्या नेतृत्वातील नगरसेवकांनी या निवडणुकीत बिनविरोध बाजी मारली आहे. ही निवडणूक जरी राजन पाटलांच्या नेतृत्वात झाली असली तरी त्यांचे दोन्ही पुत्र हे देखील या निवडणुकीत सक्रिय होते. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून अजित पवारांना इशारा देणारे हे व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून राजन पाटलांचे ज्येष्ठ पुत्र विक्रांत पाटील म्हणजेच बाळराजे आहेत. राजन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनगर नगरपंचायतीची निवडणूक लागली. ग्रामपंचायतीतून नगरपंचायतीत रूपांतर झालेल्या या गावाची ही पहिलीच निवडणूक होती. याही वर्षी परंपरेप्रमाणे अनगरमध्ये निवडणूक बिनविरोध झाली. केवळ नगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र त्यांचाही अर्ज छाननीत बाद झाल्याने तिथेही राजन पाटलांच्या सूनबाई प्राजक्ता पाटील ह्या बिनविरोधच नगराध्यक्षपदी निवडून आल्या. याच निकालानंतर अनगरमध्ये राजन पाटलांच्या कार्यकर्त्यांचा जोश वाढला आणि विजयोत्सवाला सुरुवात झाली. आणि याच विजयोत्सवात बाळराजेंनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला. बाळराजे म्हणजेच विक्रांत पाटील हे राजन पाटलांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. ते 2017 मध्ये अनगर मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. राष्ट्रवादीतूनच वडिलांपाठोपाठ बाळराजेंनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या ते लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. वडील राजन पाटलांप्रमाणेच बाळराजे यांचाही मोहोळ मतदारसंघात दबदबा आहे. 2007 साली शिवसेनेचे तालुका प्रमुख पंडित देशमुख यांचा खून झाला होता. यात बाळराजे पाटील हे मुख्य आरोपी होते. त्यावेळी मोहोळमध्ये दंगल झाली होती आणि पोलीस ठाण्यालाही आग लावण्यात आली होती. याच प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली. 2014 मध्ये माढ्यात शिवसेना युवासेना प्रमुख महेश देशमुख यांच्यावरील हल्ल्या प्रकरणात बाळराजेंचे नाव पुढे आले होते. याही प्रकरणात बाळराजे आणि त्यांचे बंधू अजिंक्य राणा पाटलांवर गुन्हा दाखल झाला होता. मध्यंतरी राष्ट्रवादीत झालेल्या अनेक बदलांमुळे राजन पाटील हे नाराज होते. विशेष करून उमेश पाटील यांची सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी निवड होताच बाळराजे यांनी बंडाची तयारी केली होती. त्यानंतर वडील राजन पाटलांच्या भाजप प्रवेशासाठी त्यांनीच पुढाकार घेतला. राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली पाटलांनी आपले साम्राज्य वाढवले. पण आज त्याच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांना इशारा देण्यापर्यंत बाळराजेंची मजल गेल्याने आज ते चर्चेत जरी आले असले तरी ते त्यांच्यावर टीकेची झोडही उठली जाते.